मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात स्पेशल एनआय कोर्टाने आज निर्णय दिला, खरं तर निकाल लावला। पण या निकालासोबतच आणखी एक निकाल कोर्टाने लावला, तो म्हणजे भगवा दहशतवाद या शब्दाचा। हिंदू दहशतवाद किंवा भगवा दहशतवाद 2008 ला ज्यावेळेला मालेगाव बॉम्बस्फोट झाले त्यानंतर भगवा दहशतवाद हा शब्द पहिल्यांदा कुणी वापरला आणि त्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये कसं राजकारण रंगलंय आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। बंबई के हमले के बाद आज ये दिग्विजय सिंह चले गए हैं, उन्होंने कहा है तो आरएसएस ने करा है। मान्यवर क्या बोल रहे हैं, किसके लिए बोल रहे हैं, किसको बचा रहे हैं, क्या कहना चाहते हैं? और हिंदू टेरर का सगुफा किसने छोड़ा? मैं आज दुनिया के सामने, देश की जनता के सामने गर्व से कहता हूं कि हिंदू कभी टेररिस्ट नहीं हो सकता। कोणताही हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही। अमित शहांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान केलेला हा दावा आणखी मजबूत केला तो मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालाने। मालेगाव स्फोटाचे सगळे 7 आरोपी निर्दोष सुटले। त्याचबरोबर भगवा दहशतवाद या शब्दाचाही फैसला झाला। न्यायालयाने आरोपींना दोषमुक्त केलं आणि भगवा दहशतवाद हा शब्द सुद्धा निकाली निघाला। हा खटला बॉम्बस्फोटांचा होताच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एका नरेटिव्हची सुद्धा ही लढाई होती। मालेगाव स्फोटांची सुई हिंदू संघटनांकडे वळल्यानंतर देशात पहिल्यांदाच हिंदू दहशतवाद किंवा भगवा दहशतवाद या शब्दांचा प्रयोग करण्यात आला। देशात आजपर्यंत झालेल्या बॉम्बस्फोटांपैकी एकमेव मालेगावमधल्या बॉम्बस्फोटांमध्ये हिंदू संघटनांचा हात असल्याचा आरोप होता, पण आता सगळे आरोपी निर्दोष असल्याचं सिद्ध झालंय। त्यामुळे भगवा दहशतवाद कधी अस्तित्वातच नव्हता असं भाजप शिवसेना नेत्यांनी पुन्हा एकदा ठणकावलंय। हिंदू दहशतवादाचा, भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे, भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे। खऱ्या अर्थाने हे एक षडयंत्र होतं, एक कारस्थान होतं आणि एक साजिश होती आणि त्यामध्ये या लोकांना गोवलं गेलं। परंतु जे लोक भगवा आतंकवाद, भगवा दहशतवाद म्हणाले त्याला न्यायालयाने एक करारा जवाब, एक चांगली मोठी चपराक आजच्या निर्णयाने दिलेली आहे। दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे, सत्याचा विजय झालाय की हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही आणि ते परत एकदा आजच्या निकालामध्ये सरळ स्पष्ट झालेलं आहे। कधीही हिंदू समाजाच्या व्यक्ती कुठल्याही अन्य धर्माचा द्वेष करून स्वतःचा धर्म वाढवण्याचा प्रयत्न कधीच करत नाही। अशी कुठलंच उदाहरण तुम्हाला कुठल्याही जगाच्या पाठीवर भेटणार नाही आणि त्याच्यावरच शिक्कामोर्तब झालेला आहे। काँग्रेसने मुस्लिम तुष्टीकरणासाठी किंवा मुस्लिम वोट बँकेसाठी भगवा दहशतवाद या शब्दाचा प्रयोग केला असा भाजपचा आरोप आहे। आता मालेगाव स्फोटाच्या निकालानंतर काँग्रेस म्हणतंय धर्म आणि दहशतवादाचा संबंध नाही। आरोप लगातार कोई धर्म के आधार पे आतंकवाद नहीं होता है, ना हिंदू आतंकवाद होता है, ना इस्लामिक आतंकवाद होता है। हर धर्म प्रेम, सद्भाव, सत्य और अहिंसा का रूप है। भगवा शब्द कृपा करून माझी सर्वांना विनंती आहे, अगदी हात जोडून विनंती आहे की भगवा हा शब्द वापरू नका। भगवा आमच्याकरता हा एक राष्ट्रभक्तीचा, स्वातंत्र्याचा रंग आहे। हा शिवाजी महाराजांचा झेंड्याचा कलर आहे। त्याचबरोबर भगवा हा ज्ञानेश्वर तुकारामाचा, वारकऱ्यांचा झेंडा आहे। त्यामुळे म्हणायचं असेल तर तुम्ही हिंदुत्ववादी टेरर म्हणा किंवा सनातनी टेरर म्हणा, पण भगवा नका म्हणू। मालेगाव बॉम्बस्फोटानंतर देशात भगवा दहशतवाद हा शब्द रूढ झाला होता। एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांनी मालेगावात घटनास्थळी सापडलेल्या स्कूटरवरून या स्फोटामध्ये अभिनव भारत या संघटनेचा हात असल्याचं म्हटलं होतं। मात्र मालेगाव स्फोटांच्या पुढच्या 2 महिन्यात 26 नोव्हेंबर 2008च्या दहशतवादी हल्ल्यात करकरे शहीद झाले। या स्फोटात हिंदू संघटनेचं नाव आल्यानंतर भगवा दहशतवाद या शब्दाचा प्रयोग पहिल्यांदा केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी केला
असा भाजपचा दावा आहे। केंद्रात गेल्या 11 वर्षांपासून भाजपचं सरकार आहे आणि हिंदुत्व हा भाजप सरकारचा मुख्य आधार आहे। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भाजप देशभरात राष्ट्रभक्तीचा माहोल तयार करतंय। अशा वेळी आलेल्या मालेगाव बॉम्बस्फोटांच्या या फैसल्यामुळे भाजप सरकारचा हिंदुत्वाचा अजेंडा आणखीनच मजबूत झालाय। आगामी बिहार आणि त्यापाठोपाठ पश्चिम बंगाल तसंच केरळच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजप या मुद्द्याचं कार्ड नक्की खेळेल यात शंका नाही। भगवा दहशतवाद असं काही नसतं हे आज न्यायालयानं पुराव्यानिशी साबित केलंय। तसाही दहशतवादाला कोणताच रंग नसतो। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।